गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला. आज राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज, गाडगे बाबा यांची जयंती. गाडगे महाराजांचं खरं नाव आहे देबूजी दिंगराजी जानोरकर. दिंगराजी आणि सखुबाई या दाम्पत्याच्या पोटचं हा एक राष्ट्रसंत. जन्म झाला त्यांचा अमरावती जिल्ह्यामध्ये शेणगाव या गावी. धोबी समाजातला त्यांचा जन्म आणि धोबी व्यवसायाचं खरं काम म्हणजे कपड्याची स्वच्छता करणं. गाडगे महाराजांनी हेच व्रत धरलं, स्वच्छता पण समाजातल्या काही घटकांची. अंधश्रद्धा निर्मूलन, समाज कल्याण, शिक्षण, जातीभेद यांचं निर्मूलन करण्याकरता त्यांनी मोठा पुढाकार घेतला. त्यांना जेव्हा कळलं की शिक्षणाचा अभाव हा आपल्या देशातला महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पैसे नसले तरी चालतील, घरातली भांडी विका पण शिक्षण चालू ठेवा. हा विचार त्या काळचा खूप पूर्वीचा विचार आहे, ज्याची गरज आजही आहे. त्यांनी स्वतः जवळजवळ 60 शाळांची बांधणी केली आणि त्यांच्या अनुयायांनी जवळजवळ 42 शाळा आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ज्याला म्हणतात त्याची बांधणी केली. खरंच एक महत्त्वाचं काम. समाजामधलं अस्वास्थ्य निर्मळ करण्याकरता घेतलेला पुढाकार, ग्रामस्वच्छता ही त्यांची महत्त्वाची कामं. मूर्तीपूजेविषयी त्यांचं महत्त्वाचं मत होतं की मूर्तीपूजा करू नका. मूर्तीमध्ये तुम्हाला चमत्कार दिसणार नाही. देव हा देवळात नाहीये, दगडातही नाहीये, तो माणसामध्ये आहे. अडाणीपणाचा कहर करू नका. एवढंच काय त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ते जातील तेव्हा त्या जाण्याच्या ठिकाणी कोणतंही स्मारक बांधू नका, समाधी बांधू नका. एवढे महत्त्वाचे परखड विचार हे त्या काळातले 1905 ते 12च्या काळातले. त्यांनी 1905 मध्ये गौतम बुद्धाशी देखील सहवास केला. त्यांचे विचारांनी त्यांनी त्याच्यावरती मोठासा त्यांचा प्रभाव पडला. त्यांनी छात्रावास, इस्पितळं याची मोठ्या प्रमाणामध्ये बांधणी केली. कोणतेही दान घेऊ नये असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळेच दया, करुणा, मानव कल्याण या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता. त्यांनी त्याकरता केलेलं योगदान हे महत्त्वाचं आहे. त्यांचा मृत्यू झाला गाडगेनगरमध्ये, ज्या ठिकाणी एक छोटंसं गाव असलेलं आहे. समाधी बिलकुल नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. स्वच्छता हा त्यांचा मोठा अंगीभाव. त्यामुळे गाडगे महाराज त्यांच्या हातामध्ये काय असायचं? एक गाडगा आणि लिंबाच्या झाडाची काठी आणि अर्थातच झाडू आणि खराटा, ज्यामुळे ते सगळ्या गावाची स्वच्छता करायचे. आणि स्वच्छता करण्याचं व्रत त्यांनी आपल्या पूर्ण देशालाही दिलं. त्यांच्या कृतीतनं बोलणं हे वेगळं असतं आणि कृती करणं हे महत्त्वाचं असतं. या संतांनी ते केलं. कीर्तनामधून त्यांनी क्रांती घडवली. स्वच्छता, राष्ट्रीय एकता, मानवता याचा संदेश आपल्या सगळ्यांना दिला. धुब्याचं काम जसं स्वच्छता करणारे आहे, तर समाजाची स्वच्छता करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं आणि आपण ते चालू ठेवावं हीच इच्छा आणि अपेक्षा. विनय.